नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपले सर स्वागत करत आहे। आज दिनांक 2 जून 2024 वार मंगळवार, गुलटेकडी मार्केट पुणे। आज जर मार्केटमध्ये भाजीपाल्यांच्या तसेच फुलांच्या दरामध्ये थोडेफार बदल पाहायला मिळतात, तर आवक स्थिर असलेली पाहायला मिळते, परंतु ग्राहकांची वर्दळ कमी झाल्यामुळे दरामध्ये काही प्रमाणात चढ उतार आपल्याला पाहायला मिळते। तर चला तर पाहू की आज मार्केटमध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात। आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळते। चांगल्या मालाचे दर जर बघितलं झेंडूसाठी साधारणतः 65 ते 70 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर जे आहेत 100 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 60 ते 70 रुपयापासून देखील शेवंतीचे दर पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः दर जे येते 120 रुपयापर्यंत दर पाहायला होते। हलके माल जे येते 70 ते 80 रुपयापासून देखील तुकडा गुलाबचे दर पाहायला होतात। राष्ट्रची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 180 ते 190 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते। हलके माल जे येते 100 ते 120 रुपयापासून देखील राष्ट्रसाठी दर पाहायला होतात। बासलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बासलीचे दर जे 16 ते 17 रुपयापर्यंत उच्च पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील बासलीसाठी दर पाहायला होतो। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 120 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होतो। हलक्या मालासाठी 80 ते 100 रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाहायला होतात। कामिनीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 7 ते 8 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील कामिनीचे दर पाहायला होतात। पिंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होता। हलके माल जे 7 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। दश गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये लाल गुलाबसाठी साधारणतः दर जे 140 ते 150 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 70 ते 80 रुपयापासून देखील लाल गुलाबसाठी दर पाहायला होते। त्याचबरोबर कलर गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 100 ते 110 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील आपल्याला कलर गुलाबचे दर पाहायला होतात। कांद्याची आवक मार्केटमध्ये जर बघितलं तर साधारणतः 80 ते 100 गाड्यांची आवक कांद्यासाठी झालेली पाहायला होते। चांगल्या मालासाठी उच्चांकी दर जर बघितलं कलर आणि गोळे साईज मधील असलेल्या कांद्यासाठी 18 ते 20 रुपयाच्या दरम्यान एका दुसऱ्या बक्कलसाठी दर पाहायला होते। सरासरीमध्ये जर चांगल्या मालाचे दर बघितलं 15 ते 18 रुपयापर्यंत बऱ्यापैकी आपल्याला चांगल्या मालाचे दर पाहायला होतात। तर लहान साईज मध्ये चिंगळी कांद्याचे दर पाहिले तर 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात। हलक्या मालाचे दर 8 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पाहायला होतात। आवक मार्केटमध्ये ते थोडीफार वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील स्थिरता कायम पाहायला मिळते। हिरवी मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 45 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते। हलके माल जे 30 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला होतात। आल्याची आवक ज्या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याचे दर जे 55 ते 60 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होतात। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या मालासाठी 60 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते। हलके माल जे साधारणतः 30 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला होतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे 12 ते 13 रुपयापर्यंत गावरान कोथिंबीरचे दर पाहायला होतात। एका दुसऱ्या बक्कलसाठी 15 रुपयापर्यंत देखील दर पाहायला होतात। तर विलायती कोथिंबीरचे दर जर पाहिलं तर 8 ते 12 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विलायती कोथिंबीरचे दर पाहायला होतात। शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर 50 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील शिमला मिरचीचे दर पाहायला होतात। काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। पांढऱ्या काकडीसाठी साधारणतः दर जे 25 ते 30 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। त्याचबरोबर हिरव्या काकडीसाठी दर जे 30 ते 35, तर चायना काकडीचे दर हे आपल्याला 30 ते 35 रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांकी पाहायला होतात। चांगल्या मालासाठी 35 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होता। हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील चायना तसेच हिरव्या काकडीसाठी दर पाहायला होतात। वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांचे दर जे साधारणतः 30, तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पाहायला होतात। भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 40, तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील भेंडीचे दर पाहायला होतात। दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी 15 ते 16 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील दर पाहायला होतात।
डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत उच्चांकित दर पार होता. हलक्या मालासाठी 6 रुपयापासून देखील डांगरचे दर पार होतात. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकित दर पार होता. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दर पार होते. पावडरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पावडरचे दर जे होते 80 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील पावडरचे दर पार होतात. वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 70 ते 80, तर हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील वालगेवड्याचे दर पार होतात. चवळीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीची शेंगाचे दर जे आहेत 35 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पार होतात. पुनेरगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 35, तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील पुनेरगावसाठी दर पार होते. तोंडल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 35, तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील तोंडल्यासाठी दर पार होते. काळ्या भारताच्या क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकित दर पार होते. हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील दर पार होते. जळगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25, तर हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील दर पार होते. कोबीची दर क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे ते साधारणतः 15 ते 16, तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील कोबीचे दर पार होतात. टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 28 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकित दर टोमॅटोसाठी पार होते. हलके माल जे ते 15 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला विक्री व्हायला पार होतात. आवक मार्केटमध्ये स्थिर असलेली पार होते, त्याचबरोबर दरामध्ये देखील स्थिरता कायम पार होते. बीनची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 80 रुपयापर्यंत उच्चांकित दर बीनसाठी पार होते. हलके माल जे ते 50 ते 60 रुपयापासून देखील बीनसाठी दर पार होतात. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरचे दर जे ते 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकित दर पार होतात. हलके माल जे ते 10 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पार होतात. शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40, तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पार होतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मार्केटमध्ये आवक देखील स्थिर असलेली पार होते. चांगल्या मालासाठी 40 तर दर पार होते. सुटकांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये सुटकांचे दर जे आहेत 14 ते 15 रुपयापर्यंत उच्चांकित दर पार होतात. हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील सुटकांसाठी दर पार होतात. अंजीरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये अंजीरचे दर जे आहेत साधारणतः 120 रुपयापर्यंत उच्चांकित दर पार होतात. हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील अंजीरसाठी दर पार होते. पपईची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पपईचे दर जे आहेत साधारणतः दर जे आहेत 18 ते 20 रुपयावरच्या दरम्यान आपल्याला एका दुसऱ्या वक्कलसाठी दर पार होते. हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील दर पार होतात. खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकित दर पार होते. हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील खरबूजसाठी दर पार होते. पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिंक टायमन तसेच व्हीएनआर पेरूचे दर जे होते 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकित दर पार होतात. तर हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील पेरूसाठी दर पार होते. त्याचबरोबर कलिंगड पेरूचे दर जर बघितलं तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे होते 120 ते 130 रुपयापर्यंत उच्चांकी पार होतात. हलक्या मालासाठी 100 रुपयापासून देखील कलिंगड पेरूचे दर पार होतात. डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये डाळिंबसाठी साधारणतः 300, तर हलक्या मालासाठी 100 ते 120 रुपयापासून देखील हलक्या तसेच लहान साईज मध्ये डाळिंबचे दर पार होतात. कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 22 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर कलिंगडसाठी पार होते. हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पार होतात. आवक मार्केटमध्ये कमी असलेली पार होते. त्याचबरोबर दारामध्ये देखील चांगल्या क्वालिटीमध्ये 25 रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांकी पार होतात. आज मार्केटमध्ये लिंबांची आवक भरपूर पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या मालासाठी साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर लिंबांसाठी पार होते. लहान साईज मध्ये हलके माल जे येते मोठ्या प्रमाणात आवक असलेली पार होते. चांगल्या क्वालिटीमध्ये 40, तर हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील लिंबांसाठी दर पार होतात. या ठिकाणी आवक देखील मोठ्या प्रमाणात पार होते. तर दर हे आपल्याला थोडेफार स्थिर असलेले पार होतात.